छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे चुकीचे आहे. संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. लक्ष्मण हाके. काल लोहा तालुक्यामध्ये ओबीसी बांधवांचा महामेळावा पार पडला. या मेळाव्याला ओबीसी भांडण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की शरद पवार यांनी जर ओबीसींचा लढा उभा केला असता तर ते 5 वेळा देशाचे पंतप्रधान राहिले असते. पण त्यांना तसं करायचं नव्हतं. या हेतूने ते जरांगेच्या आड घेऊन राजकारण करत आहेत, असा आरोप केला आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेल्या घडलेल्या घटनेचा निषेध देखील आम्ही करत आहोत. ज्या ठिकाणी हे कृत्य घडले आहे त्या स्थजक समितीतील सदस्य व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध देखील करत आहोत, असं ते म्हणाले. नक्कीच झाले असते. ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी 10 खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत. जर आमच्या 18 पगड जातीचं मागासवर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता, समान नेतृत्वाला संधी दिली असती, विकासाला संधी दिली असती, पावण्या रावळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा 18 पगड जाती राहतात, भटके विमुक्त जाती जमाती राहतात. या लोकांना जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर पवार साहेब 48 पैकी किमान 40 खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते. पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्रशब्दानं बोलत नाहीत. आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत, पण पवार साहेब आम्हाला थोडंफार कळायला लागलंय, आम्हाला थोडंफार संविधान समजायला लागलंय. तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब, पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एक ब्रशब्द बोलत नाहीये, याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. नांदेडमध्ये 5 आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांनो. 36 जिल्हे आहेत, 36 गुणिले 5 4 धरा, किती होतात बघा. अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे तो गृहमंत्री होईल. आमची आत्ताची वाटचाल हक्क आणि अधिकाराची. पण आम्ही ज्या माणसांना भरभरून मतं दिली, आमदार खासदार केलं, ती माणसं त्यातला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे, ना कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार आहे, ना ओबीसीच्या तयार नाही. त्या माणसांना, अशा नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती, दीनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेतील. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे, त्यावरती आपण काय सांगता? मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मला हा विषय पूर्णपणे माहीत नाही. आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये, माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये. त्याला जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत, कुठले आमदार आहेत, कोण खासदार आहेत, कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी. या मतदारसंघामध्ये गेल्या मधला ओबीसी विमुक्त जाती, भटक्या जमाती ओबीसीलाच मतदान करतील आणि आमच्या SC ST बांधवाला, अल्पसंख्याकाला मतं देतील आणि संविधान वाचवतील, देश वाचवतील, महाराष्ट्र वाचवतील, फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचवतील.